मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या उमेदवार म्हणून भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे। मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदे सेनेनं संजय घाडी यांचं नाव घोषित केलेलं आहे। शिंदे सेनेकडून उपमहापौर पद 1.25 वर्षांचं आहे। 11 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौरांची निवड होणार आहे। रितू तावडे या भाजपच्या मुंबईतल्या पहिल्या महिला महापौर असणार आहेत। वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे। महायुतीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे। या ठिकाणी आमचे पक्षाचे सर्व श्रेष्ठी, आमचे महाराष्ट्र राज्याचे आमचे देवाभाऊ, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझी एकमताने मुंबईच्या महापौरपदी निवड झालेली आहे। एक 5-6 वर्षानंतर एक सभागृह या ठिकाणी बसणार आहे। म्हणून माझं तुमच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की पक्षभेद बाजूला विसरून मुंबईकरांच्या हितासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे। 2017 ते 22 या कालावधीमध्ये नगरसेवक आणि स्थायी समितीचा सातत्याने 5 वर्ष सदस्य राहिल्या कारणाने प्रशासनाचा चांगला अनुभव आहे। त्याचा उपयोग मुंबई शहराच्या विकासासाठी मी करेन असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे सरचिटणीस राहुल शेवाळे साहेबांच्या माध्यमातून आज माझी उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि खूप आनंदी आहे। तर आपण बघतोय भाजप शिंदे सेनेकडून कुणाला संधी मिळाली आहे। मुंबईमध्ये रितू तावडे भाजपच्या महापौर झालेल्या, तर संजय घाडी हे शिंदे सेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून दुसऱ्यांदा रितू तावडे निवडून आलेले आहेत। घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातील मराठी चेहरा अशी रितू तावडेंची ओळख। मुंबई महापालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी रितू तावडे यांनी काम केलं आहे। भाजपच्या ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख राहिली आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या त्या माजी संचालिका होत्या। तर संजय घाडी प्रभाग क्रमांक 5 मधील शिंदे सेनेचे नगरसेवक आहेत। शिंदे सेनेचे उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय घाडी यांनी हे पद सांभाळलंय। 1988 ते 1989 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे ते विभाग प्रमुख राहिले। 1990 ते 91 मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य संजय घाडी होते। 2017 ते 2022 शिवसेनेचे नगरसेवक। 2026 मध्ये पुन्हा ते विजयी झाले।